Okay, let us start the next point of this unit, that is IP security. In short, we can call it as IPsec. So IPsec is network related issues. This IPsec is the standard of Internet Engineering Task Force, that is IETF. So that is one protocol, IPsec, IP security, or we can say IPsec is the protocol. So that can be inserted between the two different protocols of TCP/IP. हा IPsec हा एक प्रोटोकॉल आहे जो IETF स्टँडर्डने बनवलेला आहे. तर तो दोन प्रोटोकॉलच्या मध्ये तो इन्सर्ट केला जातो, किंवा आपण म्हणू की दोन प्रोटोकॉल हे कंबाईन करून एक IPsec नावाचा एक नवीन प्रोटोकॉल इंट्रोड्यूस केला जातो, सो दॅट व्हॉट एव्हर द ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म ऑन द नेटवर्क दॅट कॅन बी मेक secure. So here this IPsec provides the data authentication, integrity and confidentiality, that is CIA. Authentication, actually availability is there, but authentication is also performed by the IPsec. It also defines the encrypted, decrypted and authenticated packets. So this is nothing but a IPsec. तर शॉर्ट मध्ये जर का म्हटलं तुम्हाला तर IPsec काय आहे? IPsec हा एक प्रोटोकॉल आहे. IPsec काय आहे? हा एक प्रोटोकॉल आहे जो अप्लिकेशन लेवलला आणि ट्रान्सपोर्ट लेवलला हा काम करतो, आणि ह्या दोघांनाही तो कंबाईन करतो, अप्लिकेशन लेअरला आणि ट्रान्सपोर्ट लेअरला. तो कंबाईन करून एक नवीन IPsec तिथे इन्सर्ट केला जातो. आता IPsec चे गोल कोणते कोणते आहेत? गोल ऑफ IPsec, that is to verify sources of IP packet, that is called as authentication. की हा ऑथेंटिकेटेड युजर कडनं तो पॅकेट आलेला आहे का याचा तो सोर्स फाइंड करण्यासाठी, किंवा आपण त्याला व्हेरीफाय करण्यासाठी त्याला ह्या IPsec चा यूज होतो. त्यानंतर प्रिव्हेंट रिप्लेइंग ऑफ ओल्ड पॅकेट्स. जुने पॅकेट परत एकदा ट्रान्सफर झाले नाही पाहिजे, म्हणून आपण त्याला म्हणू प्रिव्हेंटिंग रिप्लेइंग ऑफ ओल्ड पॅकेट, तो ह्या परफॉर्म करतो. त्यानंतर टू प्रोटेक्ट इंटिग्रिटी अँड कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ अ पॅकेट. पॅकेटची इंटिग्रिटी आणि कॉन्फिडेन्शियलिटी तो प्रोटेक्ट करतो. इंटिग्रिटी म्हणजे तो इंटॅक्ट आहे का तो मेसेज, त्यानंतर तो कोणी त्याला पाहिलेला तर नाहीये, त्याला यूज तर केलेला नाहीये, दॅट इज कॉन्फिडेन्शियलिटी. हे गोल आहेत IPsec चे. तर आपण त्याला डेटा इंटिग्रिटी आणि डेटा एन्क्रिप्शन असं म्हणू शकतो. तर काय IPsec काय आहे? IP सिक्युरिटी, शॉर्ट मध्ये IPsec प्रोटोकॉल म्हणू आपण त्याला. इट इज अ कलेक्शन ऑफ प्रोटोकॉल्स टू प्रोव्हाइड सिक्युरिटी ऑफ अ पॅकेट ॲट द नेटवर्क लेयर. तर नेटवर्क लेयर आणि ट्रान्सपोर्ट लेयर, sometimes application layer also. So that can be used this IPsec, also referred as Internet Protocol or IP layer. So the idea to encrypt the transport and application layer data, application layer आणि ट्रान्सपोर्ट लेयर, ह्या लेयरला TCP/IP च्या ह्या लेयरला हा काय करतो? प्रोटेक्ट करतो, त्याला एन्क्रिप्ट करतो, आणि त्याच्यावर तो एक्स्ट्रा प्रोटोकॉल हा यूज केला जातो ह्याकरिता, आणि त्या प्रोटोकॉलचं नाव मग आपण IPsec, त्याला दॅट इज सेक्युरिंग द IP. सो ऑल्सो ऑफर्स इंटिग्रिटी प्रोटेक्शन. इंटिग्रिटी प्रोटेक्शन ऑफर करतो तो, आपण त्याला IP सिक्युरिटी म्हणतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला माहित आहे TCP/IP चे प्रोटोकॉल्स, अप्लिकेशन लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर, इंटरनेट लेयर, डेटा लिंक लेयर, फिजिकल लेयर. शेवटचे दोन जे आहेत ते लिंक लेयर आहेत, त्याला आपण कंबाईनली लिंक लेयर म्हणतो. अप्लिकेशन लेयर आहे तिथे, ट्रान्सपोर्ट लेयर पण आहे, इंटरनेट लेयर पण आहे, आणि डेटा लिंक लेयर आणि फिजिकल लेयर मिळून एक लिंक लेयर. हा असा TCP/IP चा प्रोटोकॉल असतो. तर तिथे सेकंड लेवल ऑफ सिक्युरिटी आणि फर्स्ट लेवल ऑफ सिक्युरिटी. फर्स्ट लेवल ऑफ सिक्युरिटी काय आहे? तर इंटरनेट लेयरवर एक एक्स्ट्रा प्रोटोकॉल जोडणे, आणि नंतर अप्लिकेशन लेयर आणि ट्रान्सपोर्ट लेयर ह्या दोघांना कंबाईन करणे, दॅट इज सेकंड लेवल ऑफ
security. So here IPsec encompasses three functions, that is authentication, confidentiality, and also key management. तर की मॅनेजमेंट साठी सुद्धा हा IPsec, कारण की जेव्हा आपण की एक्सचेंज करतो आपल्या दुसऱ्या युजर सोबत, त्यावेळेस ती प्रोटेक्टेड असायला पाहिजे, सिक्युअर्ड असायला पाहिजे, तर IPsec तिथे यूज केला जाईल. ठीक आहे. सो IPsec ऑफर्स टू मेन सर्व्हिसेस. कोणते कोणते? ऑथेंटिकेशन अँड कॉन्फिडेन्शियलिटी. हा ऑथेंटिकेशन आणि कॉन्फिडेन्शियलिटी हा दोन फंक्शन्स IPsec परफॉर्म करतो. इच ऑफ दिस रिक्वायर्स इट्स ओन एक्सटेन्शन हेडर्स. त्याचे एक्सटेन्शन हेडर्स स्वतःचे तिथे असतात. IPsec defines two IP extension headers, one for authentication and another for confidentiality. तर IPsec चे दोन परत IP एक्सटेन्शन हेडर असतील, जे की ऑथेंटिकेशन साठी आणि कॉन्फिडेन्शियलिटी साठी यूज होतील. आता इथे पाहू आपण हे जे लेयर्स आहेत, 7 लेयर्स आहेत, 4 लेयर्स आहेत TCP IP चे, तर ते कसे यूज केले जातील IPsec मध्ये. हा IPsec इज डिझाईन टू प्रोव्हाइड सिक्युरिटी ऍट द नेटवर्क लेयर. हा पहिली लेवल झाली, नेटवर्क लेयरला प्रोटेक्ट करणे. आता नेटवर्क लेयरला प्रोटेक्ट करणे म्हणजे काय, की तिथे एक्स्ट्रा प्रोटोकॉल ऍड करणे, अँड दॅट इज कॉल्ड ॲज IPsec. दॅट इज कॉल्ड ॲज IPsec. तर इथे आता ह्या ट्रान्सपोर्ट लेयर आणि इंटरनेट लेयरच्या मध्ये एक प्रोटोकॉल तिथे ऍड केला गेला, आणि तो नेटवर्क लेयर जो होता, इंटरनेट लेयर जो होता, त्याला प्रोटेक्ट केला गेला थ्रू द IPsec. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे दोन आहेत, अप्लिकेशन लेयर आणि ट्रान्सपोर्ट लेयर, हे सेकंड लेवलला जातील. ते सेकंड लेवल सिक्युरिटी तिथे प्रोव्हाइड केले जाईल. सो ओव्हर दॅट अनदर सिक्युरिटी इज प्रोव्हाइडेड, दॅट इज सेकंड लेयर सिक्युरिटी, सेकंड लेवल सिक्युरिटी. अप्लिकेशन्स काय असतील ह्या IPsec चे, तर सिक्युअर रिमोट इंटरनेट ऍक्सेस रिमोटली सिक्युअर करण्यासाठी आपण जेव्हा रिमोट लॉग इन करतो युजिंग द टेलनेट, सो ॲट दॅट टाइम दॅट पर्टिक्युलर कनेक्शन शुड बी सिक्युअर्ड. सिक्युअर ब्रांच ऑफिस कनेक्टिव्हिटी, VPN, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क मध्ये पाहिलं आपण की त्याच्यामध्ये दोन फायरवॉल यूज केल्या जातात. तर ते दोन जे ऑफिसेस आहेत ते एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी आपल्याला IP सिक्युरिटीची गरज पडते. सो दॅट our data communication gets secured. Setup communication with other organization, दुसऱ्या ऑर्गनायझेशन साठी सोबत सुद्धा आपण सेटअप करू शकतो सिक्युअर कम्युनिकेशन साठी. एनहान्सिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फरन्स सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सिक्युरिटी actually. So it enhances the electronic commerce security, so that the money transactions get becomes secure when we use the IPsec. याच्यामध्ये ऍक्च्युली काय असतं की इंटरनेटचा जो हेडर असतो, इंटरनेट हेडर जो आहे, तो हेडर कधीच एन्क्रिप्टेड नसतो. आपल्याला तो एन्क्रिप्ट करायचा आहे आणि तो प्रोव्हाइड करतो IP सिक्युरिटी. IPsec हा एक प्रोटोकॉल तिथे यूज होतो. द लॉजिकल फॉर्मॅट ऑफ मेसेज आफ्टर IPsec प्रोसेसिंग इज दिस वन. हा नॉट सिक्युअर्ड असतो. इंटरनेट हेडर हा सिक्युअर्ड नसतो, कारण की तो एन्क्रिप्टेड नसतो, त्यामुळे तो सिक्युअर्ड नाही आहे. मग आपण काय करतो, इथे एक ट्रान्सपोर्ट हेडर, इथे एन्क्रिप्टेड ट्रान्सपोर्ट हेडर टाकतो आपण, आणि हा ऍक्च्युअली डेटा आहे तो एन्क्रिप्ट केलेला असतो. तर ह्या पद्धतीने तो आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. So that is happens with the IPsec security. Advantages काय आहेत IPsec चे, तर transparent to the end user. It is very transparent to the end user because adding of various IP address, various levels in the layers, so that will become transparent. IPsec provides security for individual users. प्रत्येक इंडिव्हिज्युअल युजर साठी हा सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. IPsec वर्क्स ऍट नेटवर्क लेयर, हॅन्स नो चेंजेस आर निडेड टू द अप्पर लेयर. अप्पर लेअरवर तो काम करतो, नेटवर्क लेअरला इथे चेंज करण्याची गरज नाही आहे, जस्ट इन्सर्टिंग वन एक्स्ट्रा प्रोटोकॉल. When IPsec is implemented in a firewall, all the outgoing and incoming traffic gets protected.
जे काही ट्रान्झॅक्शन चालते आउटगोईंग आणि इनकमिंग थ्रू द फायरवॉल, आणि फायरवॉलवर जर का आपण IPsec इम्प्लिमेंट केला तर तो जास्त प्रोटेक्टेड राहील. IPsec allow traveling staff to have access to the corporate network. ट्रॅव्हलिंग स्टाफ कॉर्पोरेट नेटवर्क मध्ये IPsec यूज जर केला तर ट्रान्झॅक्शन तिथे किंवा आपण त्याला म्हणून डेटा कम्युनिकेशन हॅपन्स व्हेरी सिक्युअरली. IPsec allows interconnectivity between branches, offices in a very inexpensive manner. तर इथे आपण पब्लिक नेटवर्क यूज करून एक प्रायव्हेट नेटवर्क, जेव्हा आपण दोन प्रायव्हेट नेटवर्क कनेक्ट करतो त्यावेळेस IPsec तिथे यूज करू तर इनएक्सपेन्सिव्ह मॅनर मध्ये तो आपण कम्युनिकेट करू शकतो एकमेकांमध्ये. एक सिंपल आर्किटेक्चर जर पाहिलं आपण IPsec आर्किटेक्चर, तर ह्या पद्धतीचं IPsec आर्किटेक्चर असेल. युजर आहे, युजर विथ IPsec. तर IP हेडर हा अनएन्क्रिप्टेड आहे, जो की सिक्युअर्ड नाही आहे, पण IPsec हेडर तिथे ऍड केला जाईल आणि आपला हा सिक्युअर्ड IP पेलोड असेल. तर हा पूर्ण पेलोड हा ट्रान्सफर केला जाईल एखाद्या दुसऱ्या युजरला ओव्हर द पब्लिक और प्रायव्हेट नेटवर्क. सो सेम डेटा पॅकेट कॅन बी transmitted to number of different networks. For example, this network and this network. So where the firewall is used, so that firewall accepts the data packet and it will decapsulate the data packet, that is IPsec header तो काढून टाकेल आणि IP payload to accept करेल. So in this way that IPsec works, architecture of that one. So that can be IPsec that can be implemented in two different ways, that is ESP and AH. आता आपण IPsec आर्किटेक्चर मध्ये हे दोन आर्किटेक्चर इथे यूज करतो आपण, ESP आणि AH. ESP म्हणजे काय, एनकॅप्सुलेटेड सिक्युरिटी पेलोड, आणि AH म्हणजे काय, ऑथेंटिकेटेड हेडर, ऑथेंटिकेशन हेडर. हे दोन तिथे यूज केलं जातं आणि त्याच्यावरून ठरल्या जाते IP सिक्युरिटी पॉलिसी काय असेल. तर इन्फ्रास्ट्रक्चर की, इंटरनेट की एक्सचेंज हा तिथे येईल आणि इंटरनेट की एक्सचेंज त्याला तो की जे आहे त्याला ती प्रोटेक्ट केला जाईल आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी इथे ट्रान्सफर केल्या जातील ह्या इंटरनेटवर. तर ओव्हरऑल काय, तर IPsec आर्किटेक्चर मध्ये ESP आणि AH हे दोन वेगवेगळे कॉन्फिगरेशन एकत्र यूज करून आपण डेटा ट्रान्सफर करतो, की एक्सचेंज आपण तिथे करू शकतो. तर दोन मोड्स आहेत या IPsec चे, एक आहे टनेल मोड आणि दुसरा आहे ट्रान्सपोर्ट. as this also works with the transport layer, so transport mode is there. Tunnel mode is there. Tunnel mode means providing extra wrapping to the IP address, that is tunnel. तर हा दोन मोड लक्षात ठेवा तुम्ही, टनेल मोड आणि ट्रान्सपोर्ट मोड. तर टनेल मोड हा ESP आणि AH मध्ये असेल, ट्रान्सपोर्ट मोड मध्ये सुद्धा ESP आणि AH आहे. तर हे सगळे मोड आपण आता पाहू. IPsec दोन प्रोटोकॉल आहेत आपल्याला माहिती आहे, ऑथेंटिकेशन हेडर आणि एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड, दॅट इज ESP. हे दोन वेगवेगळे प्रोटोकॉल्स ह्या IPsec मध्ये यूज होतात आणि दोन मोड आहेत त्याचे. दोन मोड कोणते हे लक्षात ठेवा, टनेल मोड आणि ट्रान्सपोर्ट मोड. आणि दोन प्रोटोकॉल आता याच्यामध्ये जर ऑथेंटिकेशन हेडर जर पाहिलं आपण, ऑथेंटिकेशन हेडर टू ऑथेंटिकेट दॅट पर्टिक्युलर युजर, so from where that data is coming and to whom that data is to be transmitted, so that will be provided with the authentication header AH. So see the format of this AH. So AH can be in a two different modes, AH transport mode and AH tunnel mode. तर हे दोन मोड आहेत, टनेल मोड आणि ट्रान्सपोर्ट मोड. तर दोन प्रोटोकॉल आहेत, AH आणि ESP. तर तसाच ESP ट्रान्सपोर्ट मोड असेल, ESP टनेल मोड पण असेल. पण आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला AH ट्रान्सपोर्ट मोड आणि AH टनेल मोड. आणि एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड ESP, त्याचे सुद्धा दोन मोड आहेत, ESP ट्रान्सपोर्ट मोड आणि ESP टनेल मोड. तर सुरुवातीला
आपण जर पाहिलं तर IPsec provides security in 3 different situations. Host to host security provide करतो, host to firewall or gateway, and gateway to gateway. Gateway means firewall. So firewall to firewall, host to firewall, and host to host. इथे तो security provide करतो, हा IP security provide करतो. For example, like this. So there are there is one situation like this. 2 firewalls are there and 2 different networks are there. This one is one network and this is another network. Okay, and these 2 networks connected via firewall, and that is called as VPN, virtual private network. Now this complete structure is called as virtual private network. But what happens in virtual private network? This is a transport mode. When the data is transmitted in this direction, in both the direction, from one firewall to another firewall, from one gateway to another gateway, or we can say gateway to gateway, then it is called as transport mode. And when this one specifically between the 2 gateways, from one network to another network, transport mode via that gateway, and only 2 gateway, that is tunnel mode. So mode of operation, we know that tunnel mode and transport mode, these are 2 modes. Let us see tunnel mode. In tunnel mode, for example, these 2 networks are there. आता tunnel कुठे असेल? हा 2 गेटवेच्या मध्ये तो टनेल असेल. तो टनेल म्हणजे काय, त्या IP ला अजून एकदा दुसऱ्या सिक्युरिटीने रॅप करणं आणि त्याला तो एका प्रॉक्सी किंवा एका गेटवे किंवा एखाद्या फायरवॉल कडनं दुसऱ्या फायरवॉलला ट्रान्समिट करणं, त्याला आपण टनेल म्हणतो. तर टनेल मोड मध्ये हा मधला जो पार्ट आहे हा फक्त एवढाच आपण कन्सिडर करणार. तर याला म्हणू आपण एन्क्रिप्टेड टनेल इज एस्टॅब्लिश बिटवीन 2 डिफरंट होस्ट. त्या 2 डिफरंट होस्ट मध्ये एक एन्क्रिप्टेड टनेल हा एस्टॅब्लिश केला जाईल. सपोज X इज ट्रान्समिटिंग डेटा टू Y. X काय करत आहे? Y ला डेटा ट्रान्समिट करत आहे. सो X अँड Y आयडेंटिफाय देअर रिस्पेक्टिव्ह प्रॉक्सीज. X काय करतो? आयडेंटिफाय करतो ह्या फायरवॉलला आयडेंटिफाय करतो. Y काय करतो? ह्या फायरवॉलला आयडेंटिफाय करतो. P1 and P2, these 2 proxies are there, and a logical encrypted tunnel is established between 2 proxies, P1 and P2. The tunnel carries the transmission to P2. Tunnel carries this transmission to P2. So P2 forward it to Y. X कुठे करतो? P1 ला तो via tunnel P1 transmits data to P2, and P2 forwards that particular data packet to Y from the another network. So there are 2 sets of IP headers: internal IP header and external IP header. What is internal IP header? Internal IP header, which is encrypted, contains the source and destination address as X and Y. That is internal IP header. ते तुम्हाला दिसते, हा इंटरनल IP हेडर आहे जो सोर्स आणि डेस्टिनेशन X आणि Y मागच्या डायग्राम मधला समजा. हा X आहे एका नेटवर्कचा, हा Y आहे दुसऱ्या नेटवर्कचा. Whereas the external IP header contains the source and destination of 2 firewalls or 2 proxies, P1 and P2. So that is called as external IP header, and this is internal IP header. External IP header म्हणजे 2 फायरवॉलचे ऍड्रेसेस, आणि इंटरनल IP हेडर म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन मशीनचे ऍड्रेसेस. सो that way X and Y are protected from potential attackers. तर ह्यानुसार इथे ऑलरेडी एक्सटर्नल IP आहे, भले तो एन्क्रिप्टेड नाही आहे, पण तो हा जो IP ऍड्रेस आहे इंटरनल IP हेडर तो आणि डेटा तो एन्क्रिप्टेड आहे. X आणि Y ऍक्च्युली प्रॉक्सी जे आहेत फायरवॉल जे आहे त्याच्याकडनं तो डेटा ट्रान्समिट होत असतो व्हाया टनेल, तर त्यामुळे तो इथे सिक्युअर्ड असेल.
ट्रान्सपोर्ट लेयर मध्ये एक ट्रान्सपोर्ट लेयर पेलोड असेल समजा, आणि नेटवर्क लेयर, ट्रान्सपोर्ट लेयरच्या खाली नेटवर्क लेयर आहे. तर तो डेटा हा डेटा पॅकेट हायरार्चिकली आपण पाहिलंय की तो नेटवर्क लेयरला जाईल. नेटवर्क लेयर मध्ये तो ट्रान्सपोर्ट जो लेयर ट्रान्सपोर्टचा जो डेटा आहे दॅट इज आयपी पेलोड, तो नेटवर्कला आल्यानंतर इथे आयपी हेडर इथे पुट केला जाईल नेटवर्क लेयर कडनं, आणि सोबत ह्या नेटवर्क लेयर मध्ये काय होईल, ह्या कम्प्लीट पेलोडला आयपीसेक हेडर आणि आयपीसेक ट्रेलर हे दोन हेडर आणि ट्रेलर अटॅच केले जातील. आपण याला म्हणू आयपीसेक पेलोड. आता कम्प्लीट आयपीसेक पेलोड हा झाला नवीन पेलोड, न्यू पेलोड, आणि हा नवीन जो पेलोड आहे, न्यू पेलोड आहे, त्याला न्यू आयपी हेडर हा तिथे अटॅच केला जाईल. तर हा कसा, ह्या नेटवर्क लेयर मध्ये हे एक्स्ट्रा आपण रॅपिंग ओव्हर द डेटा पॅकेट हॅपन्स. ट्रान्सपोर्ट लेयर चा डेटा हा नेटवर्क लेयरला जाईल. आयपीसेक पेलोड, आयपीसेक ट्रेलर असेल तिथे, आणि आयपीएच हा आयपी हेडर, न्यू आयपी पेलोड इथे तयार होईल दुसऱ्या एंडला. दोन प्रोटोकॉल आहेत आपल्याला माहिती आहे, एएच आणि ESP. ऑथेंटिकेशन हेडर, it provides the authentication integrity of IP packet. This header is in a IP packet which contains a cryptographic checksum for the contents of the packet. त्या पॅकेटला प्रोटेक्शन देण्यासाठी चेकसम तिथे त्या क्रिप्टोग्राफिक चेकसम असेल त्याच्यामध्ये. एच इन्सर्टेड बिटवीन द आयपी हेडर अँड द एनी सबसिक्वेंट पॅकेट कंटेंट्स. पॅकेट आणि आयपी हेडर ह्याच्यामध्ये हा एएच इन्सर्ट केला जातो. सो दॅट प्रिव्हेंट्स आयपी स्पूफिंग अटॅक. सो एएच प्रिव्हेंट्स आयपी स्पूफिंग अटॅक like this. If you see the authentication header, this format, so AH कुठे कनेक्ट केला जातो, हा मेन आयपी हेडर आणि रेस्ट ऑफ द ओरिजिनल पॅकेट. तर ह्या डेटा पॅकेट मध्ये आणि हेडर, डेटा पॅकेट आणि हेडर आयपी हेडर याच्यामध्ये हा AH इन्सर्ट केला जातो. जर त्याचा पूर्ण फॉर्मॅट जर पाहिला आपण तर 8 बिट हा नेक्स्ट हेडर आहे. नेक्स्ट हेडर म्हणजेच काय की तो पुढच्या AH ला तो ऍक्च्युली असाइन करतो. सो दॅट आयडेंटिफाईज द टाइप ऑफ द नेक्स्ट पेलोड आफ्टर द ऑथेंटिकेशन हेडर. सो इट इज 8 बिट. देन नेक्स्ट इज payload length. It is also 8 bit payload length. So size of AH packet, that means AH packet ची size किती आहे तर 8 bit आहे. So that is called as payload length. Then next field of this AH is reserved for future use. So all 0 until then. Otherwise 16 bits are total 0. So this forms a complete security parameter index. That is called as, next is security parameter index, and that is the format of this AH. So SPI, that is the security parameter index, identifies the security parameters which in combination with IP address then identify the security association implemented with this packet. So जे काही security असेल त्या पॅकेटच्या सोबत त्याला तो इम्प्लिमेंट करण्यासाठी SPI तिथे असेल, आणि हा टोटल 16 आणि 60 असे 32 बिट. त्यानंतर सिक्वेन्स नंबर, मोनोटोनिकली इन्क्रीजिंग नंबर यूज टू प्रिव्हेंट रिप्ले अटॅक. रिप्ले अटॅकला प्रिव्हेंट करण्यासाठी हा सिक्वेन्स नंबर असतो की हा इन्क्रीजिंग नंबर मध्ये असतो. सिक्वेन्सिंग नंबर, एक पॅकेट आला त्यानंतर परत इन्क्रीमेंट होईल दुसरा पॅकेट, तिसरा पॅकेट, तर तिथे रिप्ले अटॅक हा प्रिव्हेंट होतो. त्यानंतर आहे ऑथेंटिकेशन डेटा. ऑथेंटिकेशन डेटा इज व्हेरिएबल लेंथ. इट कंटेन्स इंटिग्रिटी चेक व्हॅल्यू, दॅट इज ICV, नेसेसरी टू ऑथेंटिकेट द पॅकेट. पॅकेटला ऑथेंटिकेट करण्यासाठी इट मे कंटेन्स पॅडिंग.
आता हा झाला ऍक्च्युली AH चा फॉर्मॅट, ऑथेंटिकेशन हेडरचा फॉर्मॅट. AH आणि ESP मोड्स ऑफ ऑपरेशन, इंटरनल मोड अँड ट्रान्सपोर्ट मोड. AH ट्रान्सपोर्ट मोड हा बिफोर अप्लाइंग AH तुम्हाला ह्या पद्धतीचा ट्रान्सपोर्ट मोडचा पॅकेट दिसतो. एक IP हेडर असेल त्याला नॉन एन्क्रिप्टेड, देन TCP हेडर अँड ओरिजिनल डेटा. पण जेव्हा आपण अप्लाय करू त्याला तर त्यावेळेस IP हेडर आणि रेस्ट ऑफ द डेटा पॅकेट म्हणजे इन्क्लुडिंग द TCP हेडर ऑल्सो. सो AH इज इन्सर्टेड. ठीक आहे. सो आफ्टर अप्लाइंग दिस AH it look like this one. So in the transport mode, the position of the AH is between the original IP header and the original TCP header. ह्या TCP header आणि IP header च्या मध्ये तो एक्स्ट्रा एक प्रोटोकॉल इन्सर्ट केला जाईल. सो दॅट इज AH. AH टनेल मोड कसा असेल तर हा बिफोर अप्लाइंग द AH टू द टनेल मोड आणि हा आफ्टर दिस. आता याच्यामध्ये हा टनेल AH कुठे इम्प्लाय केलेला आहे तर न्यू हेडर तिथे ऍड केला जाईल आणि ओरिजिनल IP हेडरच्या नंतर AH असेल आणि त्याच्यानंतर न्यू IP हेडर असेल. सो दॅट इज कॉल्ड ॲज AH टनेल मोड. हा AH टनेल मोड आहे की ओरिजिनल IP हेडर जो आहे, हा जो IP हेडर आहे इथला ओरिजिनल IP हेडर आहे, त्याच्या आधी हा AH लावला जाईल आणि त्यानंतर अजून एक नवीन IP हेडर लावला जाईल. So in the tunnel mode, the entire original packet is authenticated. Entire packet is authenticated and the AH is inserted, the original IP header and the new outer IP header. नंतर आहे encapsulating security payload. It provides data confidentiality. तो कसा इंटिग्रिटी साठी होता, ऑथेंटिकेशन साठी होता, AH ऑथेंटिकेशन साठी होता, ESP हा कॉन्फिडेंशियलिटी साठी आहे. So ESP protocol provides also defines a new header to be inserted into the IP packet. नवीन header packet मध्ये insert केला जाईल. ESP processing also includes the transformation of the protected data into an readable or encrypted format. Unreadable encrypted format मध्ये तो include केला जाईल या डेटा पॅकेट सोबत. ESP चं जर का आपण स्ट्रक्चर जर पाहिलं तर हा 32 बिट्स आहे आणि त्यानंतर security parameter index SPI, so that defines the security parameters in the combination with the IP address. Then sequence number to prevent the replay attack. Payload data, the data to be transport, that is complete data is called as payload data. Authentication data, so that contains the data used to authenticate the packet. त्यानंतर ESP trailer includes the padding used with some block cipher to pad the data to the full length of a block. Padding is added, so pad length is there, so to pad the data to the full length of a block. त्यानंतर ESP ट्रान्सपोर्ट मोड आहे. या ESP ट्रान्सपोर्ट मोड मध्ये बिफोर ESP applying this ESP, it look like this, and after this one original IP header is there. So in between the TCP header and IP header there is ESP header is inserted, and also at the end ESP trailer, ESP authentication. So at the end, at the sender's end, the block of data containing the ESP trailer and the entire transport segment is encrypted, and the plain text of this block is replaced with the ciphertext to form the IP packet. A complete IP packet म्हणून consider केला जाईल after the encryption, after inserting the ESP header. So at the receiving end, the IP header plus any plain text, original data जो आहे plain text extension headers are examined. So remaining portion of the packet is then decrypted to retrieve the original plain text.
transport layer segment. ESP tunnel mode. Before applying this ESP tunnel mode, this one, and after this one, it is inserted between the original IP header, before the original IP header, and then again add one extra IP header, that is new IP header ESP, and also at the end of this one ESP trailer and ESP authentication. So this is about the ESP. At the sender end, the sender prepares the inner IP packet with the destination address as the internal destination. Okay, so here we complete this next point, that is 5.2. Next time we'll see email security.